based on that provisions, district registrar त्यांना सगळ्यांक रिस्ट्रेन केल्ले आसा. So once again we want to clarify that there is no ban as such on UTA and गोमंतक मराठा समाज, and in fact UTA जे इलेक्शन जे आसा पळय हे सप्टेंबर म्हयन्याक ड्यू आसा. सो आमचे एफर्ट्स इतलेच आसा की सगळे ऑर्गनायझेशन जे आहा ते रेग्युलर आमची जी प्रोव्हिजनल ऑर्गनायझेशन आहा ते रेग्युलरायज करपाचे. आता दुसरी गोष्ट अशी आहा की ह्या दिसांनी आवाज जाता की अनेक UTA फॉर्म जाल्ले आहा. दॅट इज UTA युनायटेड ट्रायबल एसोसिएशन अलायन्स ऑफ गावडा कुणबी एंड वेल्स. सो हितून तुमकां अपडेट अशी आसा, हांव आमच्या समाजाच्या सगळ्या लोकांक सांगूंक सोदता की ह्या जी न्यू जी संस्था तेंच्यांनी रजिस्टर करपाक दिली, विच वॉज हेडेड बाय अगेन मिस्टर विश्वास गावडे, आणि तातूंत सुमारे 15 जाण सुमार मेंबर आसा, आणि 15 जाणांतले 9 जाण जे मेंबर आसा ते पयलींचे UTAचे मेंबर आसा, जेंकां ऑलरेडी तेंच्यांनी डिस्ट्रिक्ट रजिस्टर रिस्ट्रेन केल्ल्या. आणि ही संस्था तेंच्यांनी नॉर्थ गोवाक रजिस्टर केला, कोणाक कांय कळना अशें म्हणपाक शकता की आमी बॅकडोर तेंची एंट्री घेतली आनी ते रजिस्टर करपाचो प्रयत्न केलो. ज्या वेळाचेर आमकां हें कळ्ळें त्या टायमाचेर इमिजिएटली आमी अंडर RTI आमी डॉक्युमेंट्स मागयले तेंचे, आणि तेजे उपरांत एज पर सेक्शन 3A ऑफ सोसायटी रजिस्ट्रेशन एक्ट ते सांगता की सिमिलर ऑर्गनायझेशनचे नांव घेवन कोणी ती संस्था रजिस्टर करपाक जायना, तातूंत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जाता. आणि इन दीस केस तर UTA जे मॅटर जे आसा ते साउथ गोवा डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रा कडेन सबज्युडायज आसा. आणि हे जेन्ना हांकां कमिटी वयल्यान काडलो, म्हणजे कमिटी हेची बरखास्त केली की तांकां रिस्ट्रेन केले, तेन्ना हेंच्यांनी तेच नांव घेवन नॉर्थाक एक दुसरी UTA संस्था रजिस्टर केली. आमी तेजेर पेटिशन फायल केले आणि आमी एड इंटरिम रिलीफ मागली की ही जी संस्था जे रजिस्टर केला तांकां रिस्ट्रेन करचे म्हणून. सो इमिजिएटली ऑन द फर्स्ट हियरिंग इटसेल्फ जो डिस्ट्रिक्ट रजिस्टर आसा नॉर्थाचो, दिस टायम इट्स डिस्ट्रिक्ट रजिस्टर ऑफ नॉर्थ, तेणे आमकां इमिजिएटली एड इंटरिम रिलीफ दिली आणि तांकां जी संस्था रजिस्टर जाला UTA GKB म्हणून, हांकांय बी परत एकदां तांकां रिस्ट्रेन केल्लो आसा कसल्यो एक्टिविटी करपाक. till the matter is subjudice, at least till the next first hearing जे प्रॉपर हियरिंग ते जातले पळय त्या हियरिंगा मेरेन तांकां सगळ्यांक रिस्ट्रेन केल्ले. सो हांव लास्ट मोमेंटाक अशें सांगपाक सोदतां की आमचो जो एफर्ट्स आसा पळय तो रेग्युलरायज करपाचो गोमंतक गौड मराठा समाज आणि UTA ह्यो दोन संस्था. कित्याक हांव अशें मानता की ज्यो दोन संस्था ज्यो आसा त्यो आमच्यो एक प्रोमिनंट ह्या एसटी समाजाची संस्था, आणि कांय लोक आपल्या पॉलिटिकल फायद्या खातीर ह्या संस्थांचेर कब्जो करून बसपाक सोदतात. हें आमकां मान्य ना. आणि आमचे न्यू यंग जनरेशन, नवी यूथ हे आमकां एज अ लिडर्स म्हणून मुखार येयल्ली जाय, आनी तांकां जर मुखार लिडर्स म्हणून जर कोणाक हाडटले जाल्यार ह्या दोन संस्थांच्यो आमकां सामकी नितांत गरज आसा. तेन्ना आयज जो प्रत्येक कडेन सगळे कडेन जो आवाज म्हळ्यार एक रुमर स्प्रेड केल्ले वयता की सरकारान UTAचेर आनी गोमंतक गौड मराठा समाजाचेर बंदी हाडला, हें एकदम फट. हितून अशें कांय ना, तर हे लिगल डिस्प्यूट जाल्ले कारणान ताका एक ऑथॉरिटीन तांकां तेचेर ऑर्डर दिवन तेंच्यांनी तेंचे एक्टिविटीज रिस्ट्रेन केल्ले आसा जे इलिगली लोक थंय ऑक्युपाय करताले. सो